नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना KYC केली तरी पैसे मिळणार नाही आहे. बघा, नवीन नियमामुळे एक धक्का बसलेला आहे आणि जवळपास 26 लाख बहिणी या अपात्र झालेल्या आहेत. तर बघा बहिणींनो, संपूर्ण अपडेट मी काय आपल्याला तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बहिणींनो तुम्ही शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना लाडक्या तायांनो तुम्हाला देतोय. ती सूचना बघून जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला याच्यासाठी सबस्क्राईब करा म्हणत आहे मी की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेची जी काही खरी माहिती आहे ती माहिती फक्त आणि फक्त आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल देत आहे. इतर लोक फक्त तुम्हाला फसवी माहिती देतात, खोटी माहिती देतात आणि काही सांगतात तुम्हाला की लाडक्या बहिणींना कुठं स्कूटी भेटणार आणि कुठं सोनं भेटणार आणि कुठं पैठणी साडी भेटणार, म्हणजे चुकीची माहिती तुम्हाला ते लोक देतात. त्याच्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल. व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. तर बहिणींनो बघा, KYC केली तरी पैसे मिळणार नाही. आता कुठल्या बहिणींना KYC केली तरी, हा नवीन नियम लागू झाला आहे, तर कुठल्या बहिणींना KYC केली तरी पैसे मिळणार नाही आहे. बघा, तर ज्या बहिणींनी, बघा लक्षात घ्या, आता तुम्हाला सांगतो, नीट लक्षात ऐकून घ्या. ज्या बहिणींनी, बघा, एका राशन कार्डवरती तुम्ही जरी एका राशन कार्डवरती 2च बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा इथे लाभ घेता येतो. आणि जरी तुम्ही फ्रॉडमध्ये जर का समजा एका राशन कार्डवरती अनेक बहिणींची KYC केली असेल, समजा तुमच्या कुटुंबामध्ये एकच राशन कार्ड आहे आणि 4-5 महिला आहेत आणि त्या 4-5 महिलांची जर सुद्धा तुम्ही म्हणजे सरकारची फसवणूक करून म्हणजे 2च त्यांनी अप्रूव्हल केले, म्हणजे 2 महिलाच तिथे खऱ्या-खुऱ्या त्या योजनेचा फायदा घेऊ शकतात एका राशन कार्डवरती. पण तुमच्या राशन कार्डवरती 2 व्यतिरिक्त म्हणजे जास्त महिलांची KYC तुम्ही केली असेल तर त्या बहिणीसुद्धा इथं अपात्र करण्यात येणार आहे. त्यांच्यासुद्धा आता इथून पुढचा हप्ता बंद होणार आहे. त्याच्यानंतर अजून नवीन नियम कोणता लागू झाला आहे हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे 4 चाकी गाडी असताना सुद्धा, तुमच्याकडे बहिणींनो 4 चाकी असताना सुद्धा तुम्ही जर का KYC केली असेल आणि त्यांच्या लिस्टमध्ये RTO कडून त्यांनी जी माहिती मागवली आणि त्या RTO कडून मागितलेल्या माहितीमध्ये जर का त्या लिस्टमध्ये तुमच्या घरामध्ये कोणाच्याही तुमच्या पतीच्या नावे वगैरे 4 चाकी गाडी जर असेल तर तुमची तिथे सुद्धा KYC रद्द करून तुमचे पैसे इथे कटणार आहेत. त्याच्यानंतर काही ज्या बहिणी सरकारी नोकरीला होत्या, त्या सरकारी नोकरीला असल्या आणि सरकारी नोकरीला आहे तरी सुद्धा त्यांनी सरकारी नोकरीला नाही म्हणून अशी खोटी माहिती दिली आणि तिथे त्यांची माहिती त्यांच्या लक्षात आलेली आहे आणि ती लक्षात आलेली माहिती असल्यामुळे तिथे त्या बहिणींची सुद्धा नवीन नियमावलीमुळे KYC करून सुद्धा त्या बहिणींना सुद्धा पैसे इथे मिळणार नाहीये. त्याच्यानंतर ज्या बहिणींच्या नावे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे तरी सुद्धा तिने KYC केली की माझ्याकडे शेतीच नाहीये, त्या बहिणींची सुद्धा तिथे महसूल खात्याकडून घेतलेल्या त्यांनी माहितीच्या नुसार तुमची तिथे त्या बहिणीची सुद्धा KYC करून सुद्धा पैसे इथे जमा होणार नाही. जवळपास म्हणजे भरपूर अशी नियमावली यांनी घातलेली आहे आणि अजून सुद्धा एक संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. ती संधी अशी आहे की 30 एप्रिलपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही, म्हणजे त्या खऱ्या हक्कदार आहे या योजनेच्या, 21 ते 65 वर्षापर्यंत त्यांचं वय आहे, त्याच्यानंतर त्यांनी जुनाच फॉर्म भरलेला पाहिजे, म्हणजे पहिल्यांदा फॉर्म भरलेला आहे, मध्ये त्यांना सर्व हप्ते आले पण KYC मुळे त्यांचे हप्ते थकले असेल, त्यांच्या घरात 4 चाकी गाडी नाही, त्यांच्या नावावरती 5 एकर वावर नाही आहे, त्यांच्याकडे सरकारी नोकरी नाही आहे, एका राशन कार्डवरती फक्त 2घीच जणींनी तिथे KYC केलेली आहे, म्हणजे KYC करायची आहे. तर म्हणजे सगळं काही खरी माहिती असेल तर तुम्हाला 30 एप्रिल KYC करण्यासाठी सरकारने इथे लास्टची आणि शेवटची तारीख दिलेली आहे. ही अशा प्रकारची एक नवीन नियमावली त्यांनी आता लागू केलेली आहे आणि 30 एप्रिलच्या अगोदर आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मी विनंती करतोय की तुमची KYC झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे. 30 एप्रिलच्या अगोदर तुमच्याकडे बोटावर मोजण्या इतके दिवस आता इथे बाकी राहिले आहे. याच्यानंतर ते तारीख वाढून देतात की नाही देतात KYC साठी मला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची माहिती अशी सांगतो तुम्हाला की तुमची KYC तुम्ही केलेली असेल, तुम्ही जरी 26 लाख बहिणी अपात्र झाल्या पण तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे की नाही हे जर का तुम्हाला चेक करायचं असेल तर मला लिस्ट पाहिजे अशी मेसेज करा कमेंटमध्ये. मी ती लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो किंवा ती लिस्ट कशी बघायची आहे याचा एक स्वतंत्र असा व्हिडिओ घेऊन येतो की सर ती अपात्र लिस्ट बहिणींची लिस्ट आम्हाला बघायची आहे, असा मेसेज करा मला, म्हणजे मेसेजमध्ये कमेंट करा, मग मी तो कमेंट बघतो आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकतो. म्हणजे ते व्हिडिओ तुम्ही बघसाल आणि तुम्हाला तुमचं नाव वगैरे त्याच्यामध्ये आहे की नाही अपात्र लिस्टमध्ये ते सुद्धा बहिणींनो इथे समजणार आहे. ठीक आहे बहिणींनो, आशा करतो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे संपूर्ण समजली असेल. परत एकदा जाता जाता सांगतो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरी माहिती फक्त आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल देत आहे आणि जे करून मी जे काही
खरे व्हिडिओ टाकतो, मग ते खरे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावंच लागणार आहे. कारण चॅनल सबस्क्राईब केलं तरच आता अपात्र पात्र लिस्टचा मी तो व्हिडिओ टाकल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्हिडिओचं. चॅनल सबस्क्राईब केलेलं असलं तर मग तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत पोहोचाल. ठीक आहे, तर सबस्क्राईब करून घ्या नक्की. काही अडचण असेल लाडक्या बहिणी योजनेविषयी, अजून काही माहिती पाहिजे असेल, काही तुमच्या वैयक्तिक अडचणी असेल या योजनेविषयी, तर मला कमेंट करा. त्या कमेंट बघून मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येईल. तर ठीक आहे बहिणींनो, धन्यवाद हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.